त्या दादाचा 6वा दिवस चालू आहे, तो मरायला आलाय आणि यांचं काय चालू आहे? दादा तुम्ही घाबरू नका, तुमच्या जीवाला काही झालं ना पेटून टाकू महाराष्ट्र. मित्रांनो, मंगेश साबळे कोण आहे सांगतो ऐका. अरे हा कधी भीक मागतो, कधी गटारीच्या पाण्यामध्ये लोळतो, कधी सरकारी कर्मचारीच्या अंगावरती पैसे फेकतो, कधी शेतकऱ्यासाठी उपाशी मरतो. तो मंगेश साबळे सरपंच आहे. अरे असा सरपंच महाराष्ट्रामधील प्रत्येक गावात पाहिजे. अरे खाऊन पोट मोठं करणारे आणि अंगावरती टारचे कपडे घालून फिरणारे असे हरामखोर, असे पुढारी, असे नेते नकोत, असे दलाल नको. जनतेला सेवक हवे आहेत. मंगेश साबळे सारखे सरपंच हवे आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्यावरती वाईट काळ आलेला आहे, त्यासाठी उपाशी मरतोय मंगेश साबळे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल काय सारखं शेतकरी. मित्रांनो, नोकरदाराची पगार महिन्याला फिक्स असते, तसा नाही हो माझा शेतकरी. शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालाला भाव तो देऊ शकत नाही. निसर्ग तर त्याला साथ देतच नाही. पाऊस आला तर आला, नाही आला तर दुष्काळ आला. मला तुम्ही असा शेतकरी दाखवा ज्याची बँक आहे. मला तुम्ही असा शेतकरी दाखवा ज्याचा कारखाना आहे. अहो गरीब आहे माझा शेतकरी. कोटी रुपयाचा कर्ज नसतो शेतकऱ्यावरती, 2-2.5 लाख रुपयाचा कर्ज असतो. मग हा जर शासन जर मदत करत नसेल मग काय उपयोगाचा आहे? अहो शेतकरी रात्र दिवस की शेतात कष्ट करतो, स्वतःच्या मालाला तो भाव ठरवू शकत नाही. मग सांगा ना शेतकरी कसं मोठा होणार? मग का नाही दरवेळेस शेतकऱ्याच्यावर जेव्हा संकट येतो त्यावेळेस का नाही शेतकरी भीक मागणार सरकारकडे? कारण ही वेळ आहे, कारण निसर्ग साथ देत नाही, लाईट साथ देत नाही. भर उन्हाळ्यामध्ये लाईट कट करणारी अवलाद आहे या महाराष्ट्रामध्ये. अहो मला तुम्ही एखादा शेतकरी दाखवा ज्याची बँक आहे. मला तुम्ही एखादा असा शेतकरी दाखवा ज्याचा कारखाना आहे. अहो गरीब आहे माझा शेतकरी. लाखो कोटी रुपयाचा कारखाना नाही त्याच्याजवळ. अहो लाखो कोटी रुपयाचा कर्ज नाही माझ्या शेतकऱ्याचं, फक्त 2-2.5 लाख रुपयाचं कर्ज असतं.